आहे, जोपर्यंत हातपाय व्यवस्थित आहे, जोपर्यंत बुद्धी व्यवस्थित आहे, सर्व जोपर्यंत अनुकूल आहे, जोपर्यंत प्रसाद करायची आपल्याकडे स्वातंत्र्यता आहे, भोळे बाबाची सेवा करायची आपल्याकडे स्वातंत्र्यता आहे, तोपर्यंत काय काय म्हणतात करून बघायचं होतं. महाराज हातात नाही, हातात कुठे गेलं? आता हातातलं कुठे गेलं? गेलं निघून. हातात नाही महाराज, हातात नाही. हातात होतो तोपर्यंत वेळ, हातात होतो तोपर्यंत वेळ नव्हती, हातातलं निघून गेलं विषय संपला. काही सत्संगाचं महाराज काय जाणार आहे? अरे बाबा, ज्यावेळेस राजे परीक्षितीवर प्रसंग आला, कळतं हे प्रसंग आल्यावर, प्रसंग आला की मग कळतं ह्या प्रश्नाची उत्तर कसे सोडवायचे. जोपर्यंत प्रसंग आला नाही तोपर्यंत कळणार नाही. पण एक दिवस असं उजळणार आहे की त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच उजळणार आहे. आणि ते उत्तर कसं द्यायचे त्याचा अभ्यास सत्संगामध्ये मिळतो. त्याचा अभ्यास कुठे मिळतो? त्याचा अभ्यास सत्संगामध्ये मिळतो. राजे परीक्षितला शाप झाला का? सैनिक ऋषीच्या मुलाचा शाप झाला राजे परीक्षितला. काय शाप झाला? आज 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश होऊन तू मृत्यू पावशील. किती दिवशी? काय 10-5 वर्ष नव्हते, फक्त 7 दिवस. आज 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश होऊन तू मृत्यू पावशील. उघड्या चालना केलं की होते ना. आता तू अमक्या दिवशी मरशील म्हटल्यानंतर तो स्वस्त झोप घेईल का? त्याला काय खाणं गोड लागेल का? कोणता अलंकार सुख देईल का? त्या बँकेतली टीव्ही का आरसीसी बंगला का गाडी? सांगणाऱ्यानं सांगितलं अमकी दिवशी तुला जावं लागणार आहे. काय सुख देणार आहे? अरे जरा 7 दिवस तर सांगितले, आपल्याला 7 दिवस बी माहित नाहीत ना. मग एवढा रोजपणा जीवनामध्ये काय करावं? एवढा रोज कशामध्ये मौज मानतात? काय स्वप्न रंग होता? कुठलं स्वप्न? अरे 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश होऊन मरशील. कारण शब्द पडले जड पावलाने राजमहालामध्ये आला. शिकारीला गेल्यानंतर शाप झाला. जड पावलाने राजमहालाच्या पाऱ्या डोळ्यातल्या अश्रूने अगदी भिजवीत वर चढायला सुरुवात केला. अरे सगळे सैनिक, सेवाधारी, भारदार, चोपदार, सगळा परिवार समोर आला. राजे, तुमच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का. तुम्हाला कोण म्हटले काय सांगा, ते आम्ही लगेच बदला घेऊ. सगळे समोर. राजाने सगळ्याकडे नजर टाकली. सोडवणार? हो सोडवणार. अरे पण राजाचा अंतःकरण, भीतीने हादरून गेलेलं होतं. राजाच्या नेत्रामधनं दुःखाचे आणि भीतीचे शेरे बाहेर पडत होते. राजाच्या चेहऱ्यावर चिंतेच्या छटासारख्या मारत होत्या. सगळ्याकडे नजर टाकली राजाने आणि म्हटले, जे मोठे मोठे होते ना सेवाधारी, त्याला म्हटले, सैनिक ऋषीच्या मुलाचा मला शाप झाले आणि आजपासून 7व्या दिवशी मी मृत्यू पावणार आहे. याच्यामधनं तुम्ही मला कोण सोडवणार? कोण सोडवणार म्हटल्याबरोबर सगळ्यांनी पापण्या खाली पाडल्या. राजाच्या नजरेला कोण नजर लावे ना, राजाच्या नजरेला कोण नजर लावे ना.
कोण यायचा होता पुढे, आम्ही करू, आम्ही त्याच्यातून सोडू, यायचा होता कोण पुढे, सोडविना राजा अरे अनेक सोयरी भली भली. हे सगळे मजे अंगे, हे सगळे मजे अंगे सगळे. प्रसंगाला त्यावेळेस खाली माना घातले. अरे बापरे, राजा म्हटला. पण एक त्याला त्याच्या जीवनामध्ये असा सत्संग घडलेला होता, सुचला त्याला. त्याचा पूर्व पुण्य ठेवा त्या ठिकाणी थांबला. राजे गर्व फिरले, गर्व फिरले ते राजमहालाच्या पाया उतरीत मित गंगा तटाकाला आणि त्या ठिकाणी असा सत्संग सुरू होता. महाराज लक्षामध्ये घ्या, असा सत्संग सुरुवात होता. जाऊन महाराज सत्संग सर्व सत्संगाच्या चरणावर राजे नतमस्तक केले. राजे थरथर कापायला सुरुवात केली. त्यावेळी सगळ्या सत्संगियांनी विचारलं, राजे आणि तुम्ही एवढं घाबरता आणि एवढं थरथर कापता, काय तुम्हाला झालंय ते सांगा. मी सांगतो, पण त्याच्यावर तुम्ही औषध देणार का. हो तुम्ही तरी सांगा तर ना. त्यावेळेस राजाने सांगितलं, आज 7वी दिशे तक्षक सर्प दोष म्हणून मरणार आहे, आज 7वी दिशे. त्यावेळी सगळे सत्संगी म्हणायला सुरुवात केली. राजे काही 10-5 वर्ष राहिलं असतं तर आम्ही एखाद्या मंत्राचं पुरस्चरण करून घेतलं असतं, एखादा तप करून घेतला असता. आता खाली राहिले तर 7 दिवस. आता एवढ्या मोठ्या रागावर मोठं औषध आमच्याकडं, एवढं मोठं औषध आमच्याकडं नाही, एवढं मोठं औषध आमच्याकडं नाही. म्हणून थोडा वेळ थांबले. इतक्या दिशे टायमामध्ये महाराज उत्तर भागातनं, उत्तर दिशेकडनं बाल सूर्य उगवावा. अरे 16 वर्षाची मूर्ती महाराज, पायामध्ये खडावे, अंगावर 3 बोटाची लंगुटी देखील नाही, जाणवाईवरी भाबरविटी बांधलेले रुद्राक्षाच्या पद्माक्षाच्या माळाईत महाराज. बाले सूर्य उगवावा कसा हट 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 खडावाचा आवाज याला सुरुवात केला. त्यावेळी सगळे सत्संगियांनी बघितले. राजे राजे तुम्ही त्यांचे चरण धरा, राजे तुम्ही त्यांचे चरण धरा, वेळ होऊ नका. लगेच राजे महाराज उठले. त्याने येण्याच्या अगोदर लगेच आडवं गेले ते महाराज त्या बाबाच्या चरणावर नतमस्तक, त्या बाबाच्या चरणावर नतमस्तक. डोळ्यातले अश्रूने त्यांचे पदांबुज धुतले, थरथर कापायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या नंगे बाबांनी दोन्ही भाव धरून उचलले आणि राजे आणि तुम्ही एवढं घाबरता, तुम्हाला काय झालंय ते सांगा, तुम्हाला काय झालंय ते सांगा म्हटल्यानंतर राजाने सांगितले, 7वी दिवशी तक्षक सर्पदंश होऊन मी मरणार आहे. त्यावेळेस त्या नंग्या 16 वर्षाच्या मुलानं काय म्हणावं. 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे म्हटल्यानंतर त्या मुलाने काय म्हटलं की अरे म्हटले आणखीन 7 दिवस आहेत ना. किती दिवस आहेत. अरे आणखीन 7 दिवस आहेत. एवढं घाबरायला झालं काय. किती दिवस आहेत. आणखी 7 दिवस आहेत. एवढं घाबरायला झालं तरी काय, एवढं घाबरायला झालं तरी काय म्हटल्यानंतर राजे त्या महात्म्याला विचारतात, नाही घाबरणार महाराज, पण याच्यावर तुम्ही काय करणार. त्यावेळेस तो बाबा काय सांगतो, मी सांगल ते ऐकावं लागेल. हो ऐकतो, आणि तुमचं सांगितलेलं ऐकल्यानंतर तुम्ही मला काय करणार. तुला जो मारण्यासाठी येणार आहे ना, तुला जो मारण्यासाठी येणार आहे, तुझ्या डोळ्याच्या समोरच त्याला मारून टाकतो बस. कोण म्हटलंय. कोण म्हटलं. कुण्या पाहुण्यानं डोळ्यासमोर मारून टाक. कोण म्हटलंय. कोण म्हणू शकत नाही, फक्त सत्संगच म्हणू शकतो. डोळ्यासमोर मारून टाकतो, डोळ्यासमोर मारून टाकतो म्हटल्यानंतर मला एक सांगायचंय. शेवटच्या टप्प्यामध्ये तो बाबा होता तो शुकाचार्य भगवान की जय. शुकाचार्य माझ्या बाबाचा अवतार होता. शेवटच्या दिवशी राजे परीक्षित त्या बाबाला विचारतात, महाराज तुमची आणि माझी भेट झाली कशी.
या टायमाला तुमची आणि भेट झाली कसे हे मला सांगा. म्हणजे संत जीवनामध्ये भेटणं, जीवनामध्ये संतांची भेट होणं हे सर्वसाधारण आहे. असं या मरती अमृत पान तिरे तुटूया रे मिष्टान्न, असा प्रसंग माझ्या जीवनामध्ये तुमच्या भेटीचा कसा आला ते सांगा. त्यावेळेस परीक्षितला राजे शुक्राचार्य महाराज सांगतात ते तुम्हाला माहित नाही राजे, पण मला माहित आहे. काय माहित आहे? तुम्हाला माहित नाही पण मला माहित आहे. आज तुम्हाला एवढं भागवत सांगायचं कारण माझा अशी घटना घडली. आज तुला रक्षावया कारण, आज एवढं सांगायला कारण काय सांगू का? आज तुझं रक्षावया कारण तुझी माता निघाली रे शरण, शरणांगता शरण श्री चरण मुकुंदाचे. आज या निर्वाणीच्या टाइमवर एवढं भागवत सांगितलं याचं कारण म्हणजे तुझ्या आईनं सत्संग केला होता रे, मला सांगितलं.